CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहर आणि तालुक्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि पेट्रोल पंप मालकांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये इंधनाच्या पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, तसेच पेट्रोल डिझेलच्या सुरू असलेल्या काळ्या बाजारावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। चिखली शहर आणि तालुक्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप धारक आणि मालक आहेत त्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यात आल्या। स्वतः पेट्रोल पंप धारकांनी तिथे जो डिझेल आणि पेट्रोलचा काळा बाजार चालू आहे त्या संदर्भात वाच्यता केली। येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडून एक फिरतं पथक आपण तयार केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इल्लीगल किंवा अवैध विक्री सुरू आहे तिथे 100% कारवाई प्रशासन करणार आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका। जो कोणी काळा बाजार किंवा साठवणूक करत असेल त्यावर प्रशासन कडक कारवाई करेल। जर कुठल्या पेट्रोल पंपावर अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स भरून दिले जात असतील तर त्याची तक्रार प्रशासनाकडे किंवा थेट मला फोन करून करा। ह्या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स आणि शेतकरी यांना असणार आहे। परंतु शेतकऱ्यांना पुढे करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल तर त्याला प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल। आमदार श्वेता महाले यांनी स्पष्ट केले आहे की शेती कामांसाठी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा जसे की रुग्णवाहिका व रुग्णालयांसाठी इंधनाचा पुरवठा प्राधान्याने सुरळीत ठेवला जाईल। शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून गोंधळून जाऊ नये। मात्र या टंचाईचा गैरफायदा घेऊन जर कोणी साठवणूक किंवा अवैध विक्री करत असेल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यासाठी फिरते पथक तैनात करण्यात आले आहे। नागरिकांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांची माहिती थेट प्रशासनाला देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। चिखलीत प्रशासन आणि पेट्रोल पंप मालकांची तातडीची बैठक। इंधनाचा अवैध साठा आणि काळ्या बाजारावर रोख लावण्यासाठी फिरते पथक तैनात। रुग्णवाहिका, डॉक्टर आणि शेतकऱ्यांना इंधन पुरवठ्यात पहिले प्राधान्य। अवैध विक्री आढळल्यास थेट तक्रार करण्याचे आमदार श्वेता महाले यांचे आवाहन। तहसीलमध्ये चिखली शहर आणि चिखली तालुक्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप धारक आहेत, मालक आहेत त्यांची बैठक आणि सोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये नेमक्या अडचणी काय आहेत त्या अडचणी त्या ठिकाणी जाणून घेण्यात आल्या। स्वतः पेट्रोल पंप धारकांनी त्या ठिकाणी काही जो काळा बाजार चालू आहे डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये त्या संदर्भात त्यांनी वाच्यता केली। येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाकडनं फिरतं पथक आपण केलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी साठवणूक करून इल्लीगल किंवा अवैध विक्री पेट्रोल आणि डिझेलची चालू आहे त्या ठिकाणी 100% कारवाई हे प्रशासन करणार आहे। माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुमच्या शेतीसाठी कुठेही तुम्हाला डिझेलची कमतरता पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही कुठेही गोंधळून जाऊ नका। जो कोणी डिझेल पेट्रोलमध्ये काळा बाजार करत असेल, साठवणूक करत असेल त्याच्यावरती मात्र त्या ठिकाणी प्रशासन योग्य ती कडक कारवाई त्या ठिकाणी करणार आहे। सर्वसामान्य नागरिकांना, शेतकरी बांधवांना मला हेच सांगायचं आहे, जर कुठल्या पेट्रोल पंपावरती चुकीच्या पद्धतीने अवैधरित्या बॅरल किंवा कॅन्स हे भरून दिले जात असतील तर तुम्ही तशी तक्रार प्रशासनाकडे करा, मला फोन करा। अशा इल्लीगल किंवा अवैध विक्री करणाऱ्या पेट्रोल पंप धारकावरती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारवाई प्रशासन करणार आहे। या सगळ्यामध्ये आमचं पहिलं प्राधान्य हे ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्सला त्या ठिकाणी जे डिझेल लागतं ICU साठी किंवा त्यांच्या अजून कुठल्या ऑपरेशनल मेथडसाठी ते, आणि शेतकरी यांना आपण प्राधान्य त्या ठिकाणी देणार आहोत। परंतु शेतकऱ्यांना पुढं करून जर कोणी चुकीच्या पद्धतीने साठवणूक करत असेल त्याला मात्र प्रशासनाच्या कारवाईला त्या ठिकाणी समोर जावं लागणार आहे। काही बंदोबस्त लावला आहे प्रत्येक
आता इथे काय होते, कमिशन गॅप पडतो. जनता जेव्हा टँकर आहे, पॅनिक सिच्युएशन आहे, लोक गर्दी करणार आहे, सगळ्यांना सगळं नाही. परंतु जर तुमचा जर टँकर येत असेल, त्याची जर माहिती जर 1 घंटा पहिले जर दिली तर आपण प्रॉपर बंदोबस्त म्हणजे लावतोय. प्रत्येक पेट्रोल पंपवर आपण मानतो, पण तिथं एका बंदोबस्त. आजची सकाळची कंडिशन अशी होती की काल रात्री सांगितली, काल रात्री वेगळं पाठवा त्या 2 रोडचे माझ्यामध्ये 8 पेट्रोल पंप आणि प्रत्येक पेट्रोल पंपावर 1 ते 1.5 किलोमीटर ट्रॅक्टरची लाईन आणि गाड्यांची लाईन. जिथं ट्रॅक्टर येत नाही, जिथं पेट्रोल डिझेल येते आहे, त्यांनी जर थोडंसं अगोदर सांगितलं गेलं तर प्रॉपर बंदोबस्त करायला. काल गुजरात राज्याच्या पेट्रोल पंपावर असंच एक स्थिती झाली. अक्षरशः लोक पुढं तर बाकी पण लोक आता फायदा घेतात, फायदा प्रयत्न करतात की त्याच्याकडे जमीन जर 1 तास नाही आहे, ते पण रोडवर येऊन शो ऑफ करायला प्रयत्न करतात. तर काल जेव्हा आम्ही तिथं गेलो तर त्याची अक्षरशः रोडवर उतरले होते. आम्ही त्यांना काढून आणि माझी सर्व पेट्रोल धारकांना विनंती आहे, तुमचा जेव्हा केव्हा टँकर असेल 1 घंटा पेट्रोल सांगा, जेणेकरून आपण तिथं एक वापरू. खेड्यामध्ये विक्री जी चालू आहे ती तिथनं टँकर म्हणजे ट्रॅक्टरमध्ये काय 50-55 लिटर पडतं. आपण जर लिमिट लावली ट्रॅक्टरवाले तर आर्ग्यू करता की 1000 रुपयात खेड्यावर पण जाणार नाही. तर त्यामुळे आपण त्याची टँक फुल करतो. तर ते काय करत ते परत बाहेर नेत आहे आणि रोड साईडवर ते डायरेक्ट टँकर ट्रॅक्टरमध्ये नळी टाकून ते बाहेर काढत कॅनमध्ये. अशा वेळी तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.